इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा आटपून पंतप्रधान मायदेशी रवाना. काही वेळातच नवी दिल्लीत दाखल होणार. पंतप्रधानांनी काल ऑकलंड इथं भारतीय समुदायाला केलं संबोधित. भारताचा समृद्ध वारसा न्यूझीलंडमधल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं केलं आवाहन. शाश्वत भविष्यासाठी सज्ज वाहतूक व्यवस्थेसाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याचं नितीन गडकरी यांचं ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या नागपूर इथल्या बैठकीत आवाहन. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या बळींची संख्या 9 वर पोहोचली. शेवटचा बेपत्ता नागरिक सापडल्यानंतर पहाटे 1:30 वाजता 4 दिवस चाललेली शोध मोहीम पूर्ण. व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट फुक वोक बेटाजवळ बुडाली. 15 जण मृत्युमुखी. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिना आणि फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत. विम्बल्डन स्पर्धेत महिला एकेरीमध्ये चेक प्रजासत्ताकाच्या लिंडा नोस्कोव्हानं आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोव्हाला नमवून पटकावलं विजेतेपद. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेत अखेरच्या सामन्यातही भारताचा दारुण पराभव. मालिका 0-4 अशी गमावली. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका एस जानकी यांचं केरळमध्ये निधन. पंतप्रधानांसह विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. नमस्कार.